राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे 2000 कोटी रुपयांची रक्कम 93 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे। आपल्याला कल्पना आहे की प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी किसान सन्मान योजना सुरू केली आणि आमच्या शेतकऱ्यांना 6000 रुपये हे मोदीजींच्या वतीनं देण्यात येतात। महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या सरकारने देखील नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू केली आणि या योजनेत आम्ही निर्णय घेतला की केंद्र सरकारच्या 6000 रुपयांसोबत महाराष्ट्र सरकार देखील त्याच लाभार्थ्यांना शेतकऱ्यांना 6000 रुपये देईल, म्हणजे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना एकूण 12000 रुपये त्या ठिकाणी मिळतील। आपल्याला कल्पना आहे की या संदर्भात दर 4 महिन्यांनी आपण 2000 रुपये त्या ठिकाणी त्यांच्या खात्यामध्ये देतो, 2000 केंद्र सरकार देते, असं 3 हप्त्यांमध्ये आपण हे पैसे देत असतो। नुकताच प्रधानमंत्री महोदयांनी 20वा हप्ता या योजनेचा त्या ठिकाणी दिला आणि त्याच अनुषंगाने आता आपण देखील आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत। जवळपास 91,65,156 एवढ्या शेतकऱ्यांच्या 91,65,156 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जवळपास 1892 कोटी आणि 61 लाख 1892 कोटी आणि 61 लाख रुपये हे आपण आज जमा केलेले आहेत। आणि मला विश्वास आहे की ही जी काही मदत आपण करतो त्याच्या पाठीमागचा आपला हेतू हा असतो की शेतीच्या कामामध्ये जे काही छोटे मोठे खर्च शेतकऱ्यांना येतात किंवा अनुषंगिक खर्च येतात त्याच्यामध्ये त्यांना मदत मिळाली पाहिजे। आणि निश्चितपणे आपल्याला कल्पना आहे की या महासन्मान निधीचं सर्वच शेतकरी सातत्याने स्वागत करतात, त्यामुळे आज ते पैसे आम्ही जमा केलेले आहेत। कलेक्टरचं प्रकरण कलेक्टरांचा आता अधिकृताची माहिती आली की जी अवैध वाळू त्याच्यावर डीवायएसपीने कारवाई केली आहे। अजित पवारांनी जी धमकी दिली त्याच्यावर आता प्रश्न उपस्थित होता की अजित पवारांच्या बाबतीत कारवाई का होते। बघा, असं आहे की या संदर्भात जी काही कायदेशीर कारवाई करायची ती कायदेशीर कारवाई झालेली आहे। प्रकरणाची अजून पूर्ण माहिती आणि रिपोर्ट हा माझ्याकडे आलेला नाही, तो जिल्हाधिकाऱ्यांना मी मागितलेला आहे, तो मी मागणार आहे। एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की अजितदादांनीही या संदर्भात स्पष्टीकरण दिलेलं आहे। खूप वेळा समोरच्या बाजूला काय चाललं आहे याची आपल्याला कल्पना नसते। अनेक वेळा आमच्याकडे निवेदनं येतात, त्या निवेदनावर आम्ही कारवाई करा असं लिहितो, मात्र त्या निवेदनात सांगितलेली वस्तुस्थिती आणि प्रत्यक्षातली वस्तुस्थिती यात खूप अंतर असतं। मग अशा परिस्थितीमध्ये अधिकारी आमच्या नजरेस आणून देतात की आपण जरी कारवाई करा म्हटलं असलं तरी यांनी दिलेली वस्तुस्थिती योग्य नाहीये, खरी स्थिती वेगळी आहे आणि त्या आधारावर कामं होतात। त्यामुळे या संदर्भात आता अजितदादांनी खुलासा केलेला आहे आणि मी स्वतः या संपूर्ण प्रकरणाचा रिपोर्ट देखील मागितलेला आहे। सध्या तरी एवढंच मला असं वाटतं पुरेसं आहे। दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय पातळीवरती आज उपराष्ट्रपती पदाची निवडणूक आहे। विरोधकांकडून असं म्हटलं जातं की क्रॉस वोटिंग होईल आणि एनडीएतले सुद्धा काही खासदार आमच्या यूपीएच्या उमेदवाराला मतदान करतील। त्यांनी निश्चित स्वप्न पाहत राहावं। मी एवढंच म्हणेन, आगे आगे देखिए होता है क्या। महाराष्ट्रातून क्रॉस वोटिंग होईल, आगे आगे देखिए होता है क्या। राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आली आहे। नमो शेतकरी योजनेची वाट पाहणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे। आज मंगळवार दिनांक 9 सप्टेंबर रोजी नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता मिळण्यासाठी मुहूर्त काढण्यात आला आहे। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी महत्वाची माहिती राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी दिली आहे। आज मंगळवारी 12 जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे एकूण 4000 रुपये बँकेच्या
खात्यावर जमा करण्यात येणार आहेत. कृषी विभागाच्या माध्यमातून महत्त्वाची अपडेट या ठिकाणी समोर आली आहे. आज मंगळवारी 12 जिल्ह्यामध्ये 4,000 रुपये जमा होतील. त्यानंतर दुसरा टप्पा लगेचच उरलेल्या 12 जिल्ह्यामध्ये बुधवारी हे पैसे जमा होणार आहेत आणि गुरुवारी 12 जिल्ह्यामध्ये हे पैसे जमा होतील. असे एकूण 3 दिवसामध्ये पैशाचं वितरण होणार असल्याची मोठी माहिती, मोठी अपडेट या ठिकाणी समोर आली आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुमचा जिल्हा या 12 जिल्ह्यामध्ये आहे का? नेमकं तुम्हाला आता मंगळवारी हे 4,000 रुपये मिळणार का, बुधवारी हे 4,000 रुपये मिळणार का, गुरुवारी 4,000 रुपये मिळणार, हे सुद्धा तुम्हाला पाहणं आता तितकंच महत्त्वाचं असणार आहे. कारण गेल्या 1 महिन्यापासून शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याची आतुरतेने वाटही पाहत होते. परंतु आता अधिकृत मुख्यमंत्री साहेबांनी या योजनेबद्दल GR काढलेला असून आणि कृषी मंत्री मामा दत्तात्रय भरणे यांनी सुद्धा पत्रकारांना बोलताना महत्त्वाची अपडेट दिलेली आहे. त्यामुळे आता नमो शेतकरी योजनेचा GR काढून या योजनेचे पैसे बँकांना वर्ग करण्यात आले आहेत. आज दुपारपासून पहिल्या टप्प्यामध्ये पैशाचं वितरण होणार आहे. त्यानंतर बुधवारी दुसऱ्या टप्प्याचे वितरण होईल आणि गुरुवारी तिसऱ्या टप्प्याचे वितरण होईल. असे एकूण मंगळवारी 12 जिल्हे, बुधवारी 12 जिल्हे आणि गुरुवारी 12 जिल्हे अशा प्रकारे 36 जिल्ह्यामध्ये पैशाचं वितरण या 3 दिवसामध्ये होणार असल्याची मोठी अपडेट या ठिकाणी समोर आली आहे. त्यामुळे नमो शेतकरी योजनेचे 4,000 रुपये मिळण्यासाठी मार्ग मोकळा झाला आहे. सरकारने जवळपास सर्व जिल्ह्यांची यादी जाहीर करून टाकली आहे, बँकांना दिली आहे. नेमकं तुम्हाला आता मंगळवारी पैसे मिळणार का, बुधवारी पैसे मिळणार का, गुरुवारी पैसे मिळणार, हेच आता आपण या ठिकाणी पाहून घेणार आहोत. तर कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैशाचं वितरण सरकार करणार आहे? आता बघा, तुम्हाला वाटत असेल एकदम पैसे येतील, परंतु सरकारने खबरदारी म्हणून आता डीबीटीच्या माध्यमातून पैशाचे वितरण करण्याचे ठरवले आहे. म्हणजे डीबीटीच्या माध्यमातून एका दिवसाला 36 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होत असतात. परंतु आता जवळजवळ 93 लाखाच्या वर शेतकरी पात्र आहेत. त्यामुळे 3 दिवसामध्ये पैशाचं वितरण या ठिकाणी करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्येक दिवशी 121 जिल्ह्यामध्ये हे वितरण करणार असल्याचं मोठी अपडेट या ठिकाणी आता समोर आली आहे. त्यामुळे आता सर्व शेतकऱ्यांनी कान देऊन ऐकायचं आहे. तुमचा जिल्हा नेमकं मंगळवारसाठी आहे का, बुधवारसाठी आहे का, गुरुवारसाठी आहे, हे बघणं आता तितकंच महत्त्वाचं असणार आहे. या ठिकाणी सोशल मीडियावर गेल्या महिन्यापासून अनेक बातम्या पसरल्या होत्या की आज हप्ता येईल, उद्या हप्ता येईल. परंतु शेतकरी मित्रांनो, सर्वांनी लक्षात ठेवा, ज्यावेळी सरकार GR काढतं त्याच वेळी हप्ता येत असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मागचा नमो शेतकरी योजनेचा 6वा जो काही हप्ता आहे तर तो मिळाल्याच्या नंतर बरोबर 4 महिन्यांनी नमो शेतकरी योजनेचा समोरचा हप्ता म्हणजे 7वा हप्ता येत असतो. कारण तुम्हाला तर माहितच आहे, प्रत्येक 4 महिन्यानंतरच तुम्हाला त्या ठिकाणी 2,000 रुपये सरकार पाठवत असतं. मग त्यामध्ये केंद्र सरकारचे म्हणजे PM किसान योजनेचे 2,000 रुपये 4 महिन्यामधून तुम्हाला एकदा येत असतात. त्यानंतर नमो शेतकरी योजनेचे सुद्धा 4 महिन्यातून एकदा 2,000 रुपये येत असतात. आता मंगळवार दिनांक आता बरोबर 9 सप्टेंबर रोजी मागील जो काही 6वा हप्ता मिळाला होता त्याला आणि याला बरोबर आता 4 महिने पूर्ण झालेले आहेत. त्यामुळे कोणतीही चिंता करू नका. आता GR सरकारच्या माध्यमातून काढण्यात आलेला आहे. मंगळवार, बुधवार, गुरुवार असे 3 दिवसामध्ये कधी पण एका दिवशी तुमच्या खात्यावर हे त्या ठिकाणी 2,000 रुपये येणार आहेत. तर आता